नमस्कार. ई स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं पुनश्च एकदा स्वागत आहे. तर बघा, शब्दाच्या ज्या विविध जाती आहेत किंवा मराठीचं जे व्याकरण आहे त्यामधील एक भाग आहे म्हणजे लिंग. तर आज आपण लिंग या घटकाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर अजूनही आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि घंटेचं जे चिन्ह आहे त्याला प्रेस करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहतील. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, खालील वाक्यातील अधोरेखित नामे पहा. अतुल शाळेत गेला, सुनीता गरीब आहे, त्याने आपली पिशवी हरवली, दीपक पुस्तक वाचतो. तर वरील वाक्यामध्ये आपण जर बघितलं तर अतुल, सुनीता, ही पुस्तक ही नामं अधोरेखित केलेली आहेत. तर बघा, अतुल हे जे नाम आहे या नामावरून आपल्याला पुरुष जातीचा बोध होतो. त्याचबरोबर सुनीता हे जे नाम आहे यावरून आपल्याला स्त्री जातीचा बोध होतो. पिशवी या नामावरून आपल्याला स्त्री जातीचा बोध होतो. त्याचबरोबर पुस्तक या नामावरून सुद्धा आपल्याला पुरुष किंवा स्त्री या दोन्हीपैकी कोणत्याही जातीचा बोध होत नाही. तर बघा, म्हणून ज्यावेळी एखाद्या नामावरून ते नाम पुरुष जातीचे म्हणजेच नर किंवा स्त्री जातीचे म्हणजेच मादी हे आपल्याला कळते, त्यावेळी त्याला त्या नामाचे लिंग असे म्हणतात. आणि मराठी व्याकरणामधील लिंग हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तर बघा, मग आता पुल्लिंग कशाला म्हणायचं, तर ज्यावेळी एखाद्या नामावरून पुरुष जातीचा आपल्याला बोध होतो त्यावेळी ते पुल्लिंग असतं. उदाहरणार्थ आपण बघितलं, आता वरील वाक्यामध्ये आपण काही नाम घेतलं. समजा आपण म्हणालो कुत्रा, तर कुत्रावरून आपल्याला पुरुष जातीचा बोध होतो, म्हणजे कुत्रा या नामाचं लिंग आहे पुल्लिंग. त्याचबरोबर ज्या नामावरून आपल्याला स्त्री जातीचा बोध होतो तर ते नाम स्त्रीलिंगी असतं किंवा त्या नामाचं लिंग हे स्त्रीलिंग असतं. उदाहरणार्थ आपण राणी म्हणालं तर राणीवरून आपल्याला स्त्री जातीचा बोध होतो, म्हणून राणी हे स्त्रीलिंगी नाम आहे. आणि बघा, ज्या नामावरून आपल्याला पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा दोन्हीपैकी कशाचाही बोध होत नाही, अशावेळी ते जे नाम असतं ते नपुंसक लिंगी नाम असतं किंवा त्या नामाचं लिंग नपुंसक लिंग असतं. उदाहरणार्थ रेडकू. आता रेडकू म्हटल्यानंतर ते पुरुष आहे म्हणून पण समजत नाही, रेडकू म्हटल्यानंतर ते स्त्री आहे म्हणून पण समजत नाही. अशावेळी रेडकू या नामाचं लिंग नपुंसक लिंग असते. तर बघा, वरील वाक्यामधील जी उदाहरणे आहेत आपण घेतलेली सुरुवातीला, अतुल पहिल्या वाक्यातलं लिंग आहे अतुल. तर बघा, अतुल, तो अतुल, म्हणून अतुल हा पुल्लिंगी शब्द आहे किंवा अतुल या नामाचं लिंग पुल्लिंग आहे. दुसरा शब्द आहे सुनीता, ती सुनीता, म्हणून सुनीता या नामाचं लिंग आहे स्त्रीलिंग किंवा सुनीता हा जो शब्द आहे तो स्त्रीलिंगी शब्द आहे. त्याचबरोबर पिशवी, ती पिशवी, म्हणजे पिशवी या नामाचं लिंग आहे स्त्रीलिंग आणि पिशवी हा शब्द स्त्रीलिंगी शब्द आहे. आणि पुस्तक, ते पुस्तक, बघा, पुस्तक या शब्दावरून ना पुरुष जातीचा बोध होतो ना स्त्री जातीचा बोध होतो, म्हणून पुस्तक या शब्दाचं लिंग जे आहे ते नपुंसक लिंग आहे आणि पुस्तक हा जो शब्द आहे तो नपुंसक लिंगी शब्द आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला समजा कोणतं नाम पुल्लिंगी आहे, कोणतं नाम स्त्रीलिंगी आहे, कोणतं नाम नपुंसकलिंगी आहे, हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर साधारणतः व्याकरणामध्ये ज्यावेळी आपण पुल्लिंगी नामाचा उल्लेख करतो त्यावेळी पुल्लिंगी नामाचा उल्लेख तो या सर्वनामाने केला जातो. उदाहरणार्थ तो माळी,
तो शिक्षक, तो सासरा म्हणजे पुल्लिंगी नामाचा उल्लेख तो या सर्वनामाने केला जातो. त्याचबरोबर स्त्रीलिंगी नामाचा जो उल्लेख आहे तो ती या सर्वनामाने केला जातो. मग आता बघा, ती चिमणी, ती गायिका, ती राणी, ती कुत्री म्हणजे स्त्रीलिंगी नामाचा उल्लेख करत असताना तो ती या सर्वनामाने केला जातो. आणि ज्यावेळी आपण नपुंसकलिंगी नामाबद्दल माहिती घेतो त्यावेळी नपुंसकलिंगी नामाचा उल्लेख करत असताना ते या सर्वनामाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, ते फूल, ते वरण, ते टेकाड, ते पुस्तक म्हणजे नपुंसकलिंगी नामाचा उल्लेख करताना ते हे सर्वनाम वापरले जाते. तर बघा, आपण आता उदाहरणार्थ पाहूया. बघा, तो फळा, तो मुलगा, तो घोडा म्हणजे आपण बघितलं तर तो म्हणजे तो या सर्वनामानं ज्या नामाचा उल्लेख केला जातो ती नामे पुल्लिंगी नामे असतात. आता बघूया, ती नदी, ती चिमणी, ती मुलगी म्हणजे ती या सर्वनामानं स्त्रीलिंगी नामाचा उल्लेख केला जातो. त्याचबरोबर ते वासरू, ते फूल, ते बोट म्हणजे ते या सर्वनामानं जे आहे ते नपुंसकलिंगी नामाचा उल्लेख केला जातो. म्हणजे अशा पद्धतीनं आपण तो, ती, ते याचा आधार घेऊन स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंगी नामे ओळखू शकतो किंवा एखाद्या नामाचं लिंग स्त्रीलिंग आहे, पुल्लिंग आहे किंवा नपुंसकलिंग आहे ते ठरवू शकतो. तर आता आपण प्रत्यक्ष प्रश्नांच्या माध्यमातून पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग समजावून घेऊया. तर बघा, प्रश्न आहे पुल्लिंगी शब्द ओळखा. तर बघा, पहिला पर्याय आहे समुद्र, दुसरा पर्याय आहे होडी, तिसरा पर्याय आहे चांदणी आणि चौथा पर्याय आहे नदी. तर आपल्याला काय ओळखायला सांगितलं आहे? पुल्लिंगी शब्द. तर बघा, आपण पहिल्यांदा बघितलं तर तो समुद्र म्हणजे पुल्लिंगी जो शब्द आहे या चारमधला त्याचं समुद्र हे बरोबर उत्तर आहे. तर बघा, होडी, ती होडी म्हणजे हा स्त्रीलिंगी शब्द आहे. चांदणी, ती चांदणी हा पण स्त्रीलिंगी शब्द आहे. आणि ती नदी हा पण स्त्रीलिंगी शब्द आहे. पण आपलं बरोबर उत्तर आहे समुद्र, कारण आपल्याला पुल्लिंगी शब्द ओळखायला सांगितलेला आहे. बघा, प्रश्न क्रमांक 2 याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे. बघा, पर्याय पहिला आहे बैल, दुसरा बाग, तिसरा शाळा, चौथा पाणी. तर बघा, तो बैल म्हणून पुल्लिंगी शब्द आहे बैल. बघा, आता बाग, ती बाग म्हणजे हा स्त्रीलिंगी शब्द आहे. ती शाळा स्त्रीलिंगी शब्द आहे आणि ते पाणी नपुंसकलिंगी शब्द आहे. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे तो बैल. बैल हा पुल्लिंगी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 3 जाई, जुई, चमेली, गुलाब. आता बघा, ती जाई म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आहे. ती जुई स्त्रीलिंगी शब्द आहे. ती चमेली स्त्रीलिंगी शब्द आहे आणि चौथा पर्याय आहे गुलाब, तो गुलाब. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हा पुल्लिंगी शब्द आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बघा, पर्याय क्रमांक 1 बैल, पर्याय क्रमांक 2 मेंढी, पर्याय क्रमांक 3 वासरू, पर्याय क्रमांक 4 चिमणी. तर बघा, तो बैल म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पुल्लिंगी शब्द आहे बैल. आता बघा, ती मेंढी हा स्त्रीलिंगी शब्द आहे. ते वासरू हा नपुंसकलिंगी शब्द आहे आणि ती चिमणी हा परत स्त्रीलिंगी शब्द आहे. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे बैल, पुल्लिंगी शब्द. पुढचा प्रश्न बघूया. ती पपई, आंबा, सावली आणि भाजी. तर बघा, ती पपई हा स्त्रीलिंगी शब्द झाला. तो आंबा म्हणून हा पुल्लिंगी शब्द आहे. ती सावली स्त्रीलिंगी शब्द आहे. ती भाजी स्त्रीलिंगी शब्द आहे
आणि आपल्याला विचारलेला आहे पुल्लिंगी शब्द, म्हणून पर्याय क्रमांक 2 आंबा हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक आणि त्याचे पर्याय बघा. फळा, शाळा, मुलगी, शिक्षिका. तर बघा, तो फळा म्हणून फळा हा पुल्लिंगी शब्द आहे. ती शाळा स्त्रीलिंगी शब्द आहे. ती मुलगी स्त्रीलिंगी शब्द आहे. ती शिक्षिका स्त्रीलिंगी शब्द आहे. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फळा पुल्लिंगी शब्द आहे. पुढचा प्रश्न पाहूया. तर बघा, धरती, बी, शेती आणि शेतकरी. तर बघा, ती धरती म्हणजे हा स्त्रीलिंगी शब्द आहे. ती बी स्त्रीलिंगी शब्द आहे. ती शेती स्त्रीलिंगी शब्द आहे. आणि तो शेतकरी म्हणजे शेतकरी हा पुल्लिंगी शब्द आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शेतकरी पुल्लिंगी शब्द. पुढचा प्रश्न आपण पाहूया. बघा, सभा, करंगळी, झाड, प्रकाश. बघा, आता ती सभा स्त्रीलिंगी शब्द आहे. ती करंगळी स्त्रीलिंगी शब्द आहे. ते झाड नपुंसकलिंगी शब्द आहे. आणि तो प्रकाश म्हणजे प्रकाश हा पुल्लिंगी शब्द आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रकाश पुल्लिंगी शब्द. पुढचा प्रश्न आपण पाहूया. तर बघा, पुढचा प्रश्न आहे स्त्रीलिंगी शब्द ओळखा. तर बघा, आता स्त्रीलिंगी शब्द पर्यायातले आपल्याला ओळखायचं आहे. बघा, पहिला पर्याय आहे गुणाकार, दुसरा पर्याय आहे भागाकार, तिसरा पर्याय आहे वर्गमूळ, चौथा पर्याय आहे बेरीज. तर बघा, तो गुणाकार पुल्लिंगी शब्द, तो भागाकार पुल्लिंगी शब्द, ते वर्गमूळ नपुंसकलिंगी शब्द आणि ती बेरीज स्त्रीलिंगी शब्द. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बेरीज हा स्त्रीलिंगी शब्द आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. तर बघा, पर्याय क्रमांक 1 सौमित्र, पर्याय क्रमांक 2 अश्विन, पर्याय क्रमांक 3 सुलभा, पर्याय क्रमांक 4 महादेव. तर बघा, सौमित्र, तो सौमित्र म्हणजे हा पुल्लिंगी शब्द आहे. तो अश्विन पुल्लिंगी शब्द आहे. आणि ती सुलभा, बघा, ती सुलभा म्हणून स्त्रीलिंगी शब्द आहे सुलभा. आणि पर्याय 4 महादेव पुल्लिंगी शब्द आहे. परंतु आपल्याला विचारलेला आहे स्त्रीलिंगी शब्द. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुलभा स्त्रीलिंगी शब्द. पुढचा प्रश्न आपण पाहूया. बघा, पर्याय क्रमांक 1 मुलगी, पर्याय क्रमांक 2 बाळ, पर्याय क्रमांक 3 पुत्र, पर्याय क्रमांक 4 मुलगा. बघा, आता ती मुलगी म्हणजे आपल्याला जे उत्तर अपेक्षित आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 स्त्रीलिंगी शब्द. बघा, आता ते बाळ नपुंसकलिंगी शब्द आहे. तो पुत्र पुल्लिंगी शब्द आहे. तो मुलगा पुल्लिंगी शब्द आहे, परंतु स्त्रीलिंगी शब्द आहे मुलगी. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढं आपण पाहूया पुढचा प्रश्न. तर बघा, पुढचा प्रश्न पर्याय क्रमांक 1 घोडा, पर्याय क्रमांक 2 चिमणा, पर्याय क्रमांक 3 शिंगरू, पर्याय क्रमांक 4 म्हैस. तर बघा, तो घोडा पुल्लिंगी शब्द, तो चिमणा पुल्लिंगी शब्द, ते शिंगरू नपुंसकलिंगी शब्द आणि ती म्हैस स्त्रीलिंगी शब्द. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हैस स्त्रीलिंगी शब्द. पुढचा प्रश्न आपण पाहूया. बघा, पर्याय क्रमांक 1 पाय, पर्याय क्रमांक 2 हात, पर्याय क्रमांक 3 डोळा, पर्याय क्रमांक 4 जीभ. तर बघा, तो पाय पुल्लिंगी शब्द, तो हात पुल्लिंगी शब्द, तो डोळा पुल्लिंगी शब्द आणि ती जीभ म्हणजे स्त्रीलिंगी शब्द. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्त्रीलिंगी शब्द. पुढचा प्रश्न आपण पाहूया. बघा, पर्याय क्रमांक 1 भाऊ, पर्याय क्रमांक 2 मोर, पर्याय क्रमांक 3 बोका, पर्याय क्रमांक 4 लेखिका. तर बघा, तो भाऊ पुल्लिंगी शब्द, तो मोर पुल्लिंगी शब्द, तो बोका पुल्लिंगी शब्द आणि ती लेखिका म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आहे लेखिका. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लेखिका. पुढचा प्रश्न आपण पाहूया. बघा, पुढच्या प्रश्नामध्ये आता नपुंसकलिंगी शब्द ओळखायचा आहे. तर बघा, नपुंसकलिंगी शब्द म्हणजे ते नाम पुल्लिंगी पण आहे किंवा स्त्रीलिंगी पण आहे याचा बोध होत नाही. तर बघा,
पर्याय क्रमांक 1 बगीचा, पर्याय क्रमांक 2 मेणबत्ती, पर्याय क्रमांक 3 डोंगर आणि पर्याय क्रमांक 4 तेज. तर बघा, तो बगीचा पुल्लिंगी शब्द, ती मेणबत्ती स्त्रीलिंगी शब्द, तो डोंगर पुल्लिंगी शब्द आणि ते तेज. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तेज. तेज हा शब्द नपुंसकलिंगी शब्द आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. बघा, पर्याय क्रमांक 1 चंद्र, पर्याय क्रमांक 2 दरी, पर्याय क्रमांक 3 ऊन आणि पर्याय क्रमांक 4 लाट. तर बघा, तो चंद्र पुल्लिंगी शब्द आहे, ती दरी स्त्रीलिंगी शब्द आहे, ते ऊन नपुंसकलिंगी शब्द आहे आणि ती लाट स्त्रीलिंगी शब्द आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ते ऊन नपुंसकलिंगी शब्द. पुढचा प्रश्न आपण पाहूया. बघा, प्रश्न पर्याय क्रमांक 1 भात, पर्याय क्रमांक 2 भाजी, पर्याय क्रमांक 3 राष्ट्र, पर्याय क्रमांक 4 बोट. बघा, आता या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाहण्यापूर्वी तर बघा, भात, भाजी, राष्ट्र आणि बोट आपल्याला नपुंसकलिंगी शब्द शोधायचा आहे. तर बघा, तो भात पुल्लिंगी शब्द आहे, ती भाजी स्त्रीलिंगी शब्द आहे आणि ते राष्ट्र नपुंसकलिंगी शब्द आहे. त्याचबरोबर ते बोट नपुंसकलिंगी शब्द आहे. म्हणून या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 3 आणि 4 दोन्ही पण नपुंसकलिंगी शब्द आहेत. पुढचा प्रश्न आपण पाहूया. पर्याय क्रमांक 1 पुस्तक, 2 ग्रंथ, 3 गाथा, 4 फांदी. तर बघा, पर्याय क्रमांक 1 ते पुस्तक म्हणून नपुंसकलिंगी शब्द आहे पुस्तक. बघा, ग्रंथ, तो ग्रंथ पुल्लिंगी शब्द, ती गाथा स्त्रीलिंगी शब्द, ती फांदी स्त्रीलिंगी शब्द. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुस्तक हा नपुंसकलिंगी शब्द आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. बघा, पर्याय क्रमांक 1 पाटील, पर्याय क्रमांक 2 गवळी, पर्याय क्रमांक 3 शेळी, पर्याय क्रमांक 4 पिल्लू. तर बघा, तो पाटील पुल्लिंगी शब्द, तो गवळी पुल्लिंग शब्द, ती शेळी स्त्रीलिंगी शब्द आणि ते पिल्लू नपुंसकलिंगी शब्द. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पिल्लू नपुंसकलिंगी शब्द. पुढचा प्रश्न आपण पाहूया. बघा, इथं प्रश्न संपलेले आहेत. अशा पद्धतीनं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून लिंग व त्याचे जे 3 प्रकार आहेत, पुल्लिंगी शब्द, स्त्रीलिंगी शब्द, नपुंसकलिंगी शब्द, अतिशय सोप्या भाषेत समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.